मॅडम, आज तुम्ही पाणी दौरा करताय. कालपासून एवढा पाऊस होतोय, सगळ्या भागामध्ये पाणी खूप झालेलं. पाणी करताय काय तरी नक्कीच आपलं नवी मुंबई शहर असं वसलेलं आहे की तिथं पाण्याचा निचरा जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. पण काही ठिकाणी सखल भाग आहे तिथं पावसाचं पाणी तुंबलं जात आहे आणि मग नागरिकांना नाहक त्रास सहन करायला लागतो. पण ह्या मागे आता आपली पालिका प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहे की कुठेही पाणी साठून नागरिकांना त्याचा त्रास नको व्हायला. पण आता जे आपल्या मागे जो नाला आपण बघाल तर सिडकोचं खारघर तुर्भे लिंक रोड त्याचं काम सुरू होतं. त्या कॉन्ट्रॅक्टरनी इथं त्या तिकडचं काढलेली माती डंप केलेली, त्याच्यामुळे ते पूर्ण पॅक झालेलं आहे. आणि काल जे वरून येणारं नॅचरल आपल्या नाल्यातलं पाणी होतं त्याच्यामुळे इथं पूर्ण पूर स्थिती निर्माण झाली. आता म्हणजे एखाद्याच्या चुकीमुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करायला तर पूर्ण रस्त्यावर पाणी आले. आता ते आपण काम करून पूर्ण ती माती काढून घेतलेली आहे आणि तो फ्लो पूर्ववत केलेला आहे. अशा पद्धतीने काही म्हणजे बऱ्याच वेळा असं लोकांकडून कसं होतं की पालिकेकडून किंवा लोकप्रतिनिधी काही करतात, पण खऱ्या अर्थाने काही दुसऱ्या लोकांच्या निष्काळजीपणाचा त्रास पण लोकांना सहन करावा लागतो. आता या संदर्भात आपण तात्काळ या लोकांबरोबर मिटिंग लावून आता काल आपले पालिकेचे पूर्ण कर्मचारी इथं उपस्थित होते. सिडकोच्या एमडींना भेटून त्यांना सांगितलं, कारण सिडकोचे अधिकारी कोणीच फोन पण उचलत नव्हतं. त्यांना तात्काळ भेटून या संदर्भात निर्देश देण्यात आलेला आहे आणि पुढे भविष्यात अशा पद्धतीने चुकी करणार नाही याच्याकडे लक्ष देणार होतं. मॅडम, गेल्या काही खऱ्या अर्थाने आपण प्रशासनाला पूर्ण निर्देश दिलेले की नाळे सफाई जेव्हा पाहणी दौरा झालेला तेव्हा 60-70% नाले सफाई झाली. पण काही ठिकाणी तिकडच्या प्राधिकरणांच्या माध्यमातून पण निष्काळजीपणा, जसं आता एपीएमसी मध्ये पाणी भरलं, कारण एपीएमसी मधून डेलीचा कचरा त्या नाल्यामध्ये डंप केला जातो. आपण तिथं साफसफाई केलेली तेव्हा आपणही होतात, आपण बघितलेलं का किती तिथून गाळ काढलेला. पण ही लोक निष्काळजीपणामुळे कचरा तिथं टाकतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. आपली म्हणजे पालिका यंत्रणा ज्या दिवसापासून आपण निर्देश दिले त्या दिवसापासून कार्यरत आहे. आज जिथं जिथं पाणी सखल भागामध्ये भरतंय तिथं तिथं आपले कर्मचारी उपस्थित आहेत आणि तात्काळ तो पाण्याचा निचरा कसा होईल हे बघतो. आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की काही निष्काळजीपणा झाला असेल, पण आपण लोकांच्या घरात कोणाच्याही पाणी नको जायला यासाठी प्रयत्न करतो आणि जिथं जिथं होत आहे तिथं पालिकेच्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली जाते की पहिल्या आत्ता भरले परत असं नको व्हायला, तशी यंत्रणा तिथं राबवली जाते.